Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 15.2 of chapter number 15 area from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 97 वर प्रॅक्टिस सेट 15.2 दिलेला आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन्स आहेत आणि यातील फर्स्ट 3 क्वेश्चन्स आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहे. त्याचबरोबर काही बेसिक कन्सेप्ट सुद्धा आपण आपल्या क्लिअर करून घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग लगेच समजून घेऊयात. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला काय सॉल्व्ह करायला सांगितलेले आहे. इफ लेंथ ऑफ अ डायगोनल ऑफ अ रोम्बस इज 30 सेंटीमीटर्स अँड इट्स एरिया इज 240 स्क्वेअर सेंटीमीटर्स, फाइंड इट्स पेरिमीटर. हे पहा, एक रोम्बस दिलेला आहे. आपण इथे आपल्या सोयीसाठी ड्रॉ करून घेऊयात रोम्बस ABCD. आणि काय दिलेलं आहे की रोम्बसचा एक डायगोनलची लेंथ दिलेली आहे 30 सेंटीमीटर्स. तुम्हाला तर माहितच आहे रोम्बसला किती डायगोनल्स असतात. रोम्बसला 2 डायगोनल्स असतात, हो की नाही. आणि हे दोन्ही डायगोनल्स इथे या पॉइंटला इंटरसेक्ट होत आहेत, म्हणून इथे आपण नाव दिलेलं आहे O या इंटरसेक्टिंग पॉइंटला. एका डायगोनलची लेंथ 30 सेंटीमीटर्स दिलेली आहे. मग आपण डायगोनल BD ची लेंथ घेऊयात 30 सेंटीमीटर्स. अजून काय दिलेला आहे, एरिया दिलेला आहे रोम्बसचा किती, 240 स्क्वेअर सेंटीमीटर्स. हा जो रोम्बस ABCD आहे ना, याचा एरिया दिलेला आहे 240 स्क्वेअर सेंटीमीटर्स. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलेलं आहे, पेरिमीटर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तुम्हाला माहित आहे पेरिमीटर म्हणजे काय आणि एरिया म्हणजे काय, हो की नाही. पेरिमीटर म्हणजे काय, याच्या सगळ्या साइड्सची लेंथ असते ना, त्या सगळ्या साइड्सची लेंथची ऍडिशन केल्यानंतर जे आन्सर आपल्याला मिळतं, जे सम आपल्याला मिळतं, त्यालाच आपण काय म्हणतो, पेरिमीटर म्हणतो. बरोबर. मग या आधीच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय विचारलं होतं, क्वेश्चन नंबर 3 मध्ये, तर आपल्याला एक डायगोनलची लेंथ दिलेली होती, पेरिमीटर दिलेला होता आणि एरिया फाइंड आउट करायला सांगितला होता. आता या क्वेश्चन मध्ये आपल्याला डायगोनलची लेंथ दिलेली आहे, एरिया दिलेला आहे आणि पेरिमीटर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. काहीच कठीण नाहीये, खूप इझी आहे. आपल्याकडे एवढी इन्फॉर्मेशन आहे की नाही क्वेश्चन मध्ये दिलेली. या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर आपण फार इझिली या रोम्बसचा पेरिमीटर फाइंड आउट करू शकतो. हे पहा, आता इथे आपल्याला एक डायगोनलची लेंथ दिलेली आहे, या आणि काय दिलंय, एरिया दिलाय. यावरून आपण दुसऱ्या डायगोनलची लेंथ फार इझिली फाइंड आउट करू शकतो, हो की नाही. तुम्हाला तर माहित आहे की एरिया फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे, एरिया ऑफ अ रोम्बस इज इक्वल टू हाफ इंटू प्रोडक्ट्स ऑफ लेंथ्स ऑफ डायगोनल्स. सो चला राईट करून घेऊयात, हाफ इंटू प्रोडक्ट्स ऑफ लेंथ्स ऑफ डायगोनल्स म्हणजे काय येणार आहे, AC इंटू BD, हो की नाही. सो राईट करूयात AC इंटू BD. आणि एरिया तर ऑलरेडी क्वेश्चन मध्ये दिलेला आहे 240 स्क्वेअर सेंटीमीटर्स. राईट करून घेऊयात. आता हे पहा, आपल्याकडे BD ची लेंथ आहे, तर BD ची लेंथ राईट करून घेऊयात आपण. बाकी ऍज इट इज सगळं राईट करून घेतलेलं आहे. आता या 2 ने या 30 ला फार इझिली आपण डिवाइड करू शकतो. चला तर मग डिवाइड करूया. 2 1s are 2 and 2 15s are 30. आता रिमेनिंग काय आहे इथे, AC इंटू 15. राईट करून घेऊया तिथे. 240 इज इक्वल टू AC इंटू 15. AC ची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे, म्हणून हा जो 15 आहे त्याला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. पण इथे तो मल्टिप्लिकेशन मध्ये, मग जेव्हा तो त्याची साईड चेंज करेल, इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला जाईल, तेव्हा कशामध्ये चेंज होणार, येस, त्याचं साईन चेंज होतं की नाही. इथे मल्टिप्लिकेशन आहे, इकडे गेले की डिव्हिजन. सो चला, 240 डिवाइडेड बाय 15 इज इक्वल टू AC. 15 ने 240 ला डिवाइड करा. 15 1s are 15, 15 1s are 15. 24 मधून 15 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना किती रिमेनिंग राहतात, 9. आणि हा 0 किती झाले, 90. 15 6s are 90. सो AC किती आलेला आहे, 16 सेंटीमीटर्स. राईट करूया तिथे, AC डायगोनल 16 सेंटीमीटर्सचा आलेला आहे. आता रोम्बसच्या डायगोनल्सची प्रॉपर्टी आठवतेय का तुम्हाला, येस. का नाही आठवणार, कारण मी तुम्हाला सांगितलेलंच होतं की सगळ्या प्रॉपर्टीज व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत, हो की नाही. रोम्बसचे डायगोनल्स हे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असतात. परपेंडिक्युलर म्हणजे काय, तर हे पहा, इथे 90 डिग्रीचा अँगल फॉर्म होतोय, इथे 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 आणि इथे, हो की नाही. आणि बायसेक्टर म्हणजे काय, तर 2 इक्वल पार्ट्स तयार होतात. हे जे डायगोनल्स आहेत त्याचे. आता AO ची लेंथ किती असणार आहे,
AC ची लेंथ किती आहे, डायगोनल AC ची 16 सेंटीमीटर्स आहे, बरोबर. मग AO किती असणार आहे, 16 सेंटीमीटर्सच्या हाफ, बरोबर. आणि तितकीच लेंथ OC ची असणार आहे. त्याचप्रमाणे डायगोनल BD याची लेंथ आहे 30 सेंटीमीटर्स, मग BO किती असणार आहे, 30च्या हाफ, 30 सेंटीमीटर्सच्या, राईट. आता आपण या डायगोनल्सच्या लेंथ बद्दल का बोलतोय, आपल्याला तर पेरिमीटर फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे की नाही. पण हे पहा, पेरिमीटर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला रॉम्बसची एक साइडची लेंथ हवी आहे, बरोबर. मग ती एक साइडची लेंथ फाइंड आउट करण्यासाठी हे पहा, येते का लक्षात तुम्हाला, आपण कोणता इथे फॉर्म्युला यूज करून ह्या एका साइडची लेंथ फाइंड आउट करू शकतो. हे पहा, इथे हा 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे. सो इथे ट्रायंगल AOB कसा आहे, ट्रायंगल AOB राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि जर आपण इकडे हा ट्रायंगल पाहिला AOD, हा सुद्धा राईट अँगल ट्रायंगल आहे. त्याचप्रमाणे BOC राईट अँगल ट्रायंगल आहे. त्याचप्रमाणे DOC राईट अँगल ट्रायंगल आहे. मग इथे हे पहा, आता आपण हा ट्रायंगल घेऊयात. कोणताही एक ट्रायंगल घेऊन आपण एका साइडची या साइडची लेंथ फाइंड आउट करू शकतो, कारण आपल्याकडे AO ची लेंथ आहे आणि BO ची लेंथ आहे. आता ती कशी फाइंड आउट करायची, आपल्याला इथे कसं सोल्युशन राईट करायचं ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याही आधी मी तुम्हाला सांगते की आपल्याला कशा प्रकारे या साइडची लेंथ मिळणार आहे, ओके नाही. सो आता इथे हा राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे आपण पायथागोरसचा थिअरम यूज करून हा जो हायपोटेन्युस आहे AB, हायपोटेन्युस म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला काय, येस, 90 डिग्रीच्या समोरची जी साइड असते त्याला म्हणतात हायपोटेन्युस, ओके नाही. मग इथे या AB ची लेंथ आपण फार इझिली फाइंड आउट करू शकतो. चला तर मग आता इथे सोल्युशन मध्ये कसं राईट करायचंय ते पाहून घेऊयात. हे पहा, आता AC ची लेंथ 16 सेंटीमीटर्स आहे आणि आपल्याला प्रॉपर्टी माहित आहे, डायगोनल्स ऑफ रॉम्बस बायसेक्ट इच अदर, बायसेक्ट करतायत म्हणजेच काय, दोन इक्वल पार्ट्स तयार होत आहेत. AC 16 सेंटीमीटर्स आहे, मग AO किती असणार आहे, 16च्या हाफ. सो लेट्स राईट हिअर AO इज इक्वल टू हाफ ऑफ AC. सो AO इज इक्वल टू हाफ इंटू AC किती आहे, 16 सेंटीमीटर्स, राईट. सो 2 ने 16 ला डिवाइड करा, 2 8 जार 16, बरोबर. सो AO ची लेंथ किती आलेली आहे, AO ची लेंथ आलेली आहे 8 सेंटीमीटर्स. हे पहा, AO किती झालं, 8 सेंटीमीटर्स. आता BD या डायगोनलची लेंथ आपल्याला माहिती आहे 30 सेंटीमीटर्स, बरोबर. आणि BO किती असणार आहे, हाफ ऑफ BD, राईट. सो इथे आपण राईट करूयात. हे पहा, BD इज इक्वल टू 30 सेंटीमीटर्स दिलेला आहे. सो BO इज इक्वल टू हाफ ऑफ 30 सेंटीमीटर्स, हाफ ऑफ 30 सेंटीमीटर्स और हाफ ऑफ BD. असं का आपण म्हणतोय, कारण हे पहा, डायगोनल्स ऑफ रॉम्बस बायसेक्ट इच अदर, बायसेक्ट करतात म्हणजे इक्वल दोन पार्ट्स तयार होतात, म्हणून इथे आपण करत आहोत हाफ ऑफ BD. BD ची लेंथ आहे 30 सेंटीमीटर्स. सो 2 ने 30 ला डिवाइड करा, 2 1 जार 2, 2 15 जार 30. सो BO इज इक्वल टू किती आलेला आहे, 15 सेंटीमीटर्स. इथे राईट करूयात. हे पहा, आता AO ची लेंथ आपल्याला मिळालेली आहे, त्याचप्रमाणे BO ची लेंथ मिळालेली आहे आणि हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे, बरोबर. सो पायथागोरसच्या थिअरम नुसार आपण AB ची लेंथ फार इझिली फाइंड आउट करू शकतो. सो इथे आपण राईट करून घेऊयात. नाउ वी नो दॅट डायगोनल्स ऑफ रॉम्बस परपेंडिक्युलर टू इच अदर, परपेंडिक्युलर आहेत म्हटल्यावर अँगल AOB किती झाला, 90 डिग्रीचा झाला. सो लेट्स राईट हिअर अँगल AOB इज इक्वल टू 90 डिग्री. आता पायथागोरस थिअरम माहिती आहे ना तुम्हाला, हायपोटेन्युस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर, हो ना. मग आता हायपोटेन्युस काय आहे, इथे AB आहे. सो AB स्क्वेअर इज इक्वल टू बेस काय आहे, BO और OB सुद्धा तुम्ही म्हणू शकता. सो OB स्क्वेअर प्लस हाईट काय आहे, AO स्क्वेअर. आता AB आपल्याकडे आहे का, नाहीये. सो AB स्क्वेअर ऍज इट इज इथे राईट करून घेऊयात, इज इक्वल टू OB ची काय लेंथ आहे, OB ची लेंथ आहे 15 सेंटीमीटर्स, ओके नाही. सो इथे राईट करूयात 15 स्क्वेअर प्लस AO ची काय लेंथ आहे, AO ची लेंथ आहे 8 सेंटीमीटर्स, राईट करूयात 8 स्क्वेअर. AB स्क्वेअर इज इक्वल टू 15 स्क्वेअर काय आहे, 15 चा स्क्वेअर आहे 225, राईट, प्लस 8 चा स्क्वेअर 64. 225 प्लस 64 किती होतात, 289.
आता 289 हा कशाचा स्क्वेअर आहे? आता इथे हे पहा, ए बी स्क्वेअर आहे 289, बरोबर. मग याला सुद्धा याच फॉर्म मध्ये आपण राईट करूयात. 289 हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे किंवा 289चं स्क्वेअर रूट काय आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. सो 289 हा 17चा स्क्वेअर आहे, हो ना. सो इथे राईट करूयात, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू 17 स्क्वेअर, राईट. दोन्ही पण एकाच प्लॅटफॉर्मवर आणलं आपण दोघांना पण. सो हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर आता इथे आपण कट करू शकतो. सो दोन्ही स्क्वेअर आपण कट करून घेऊयात आणि ए बी इज इक्वल टू काय झालेला आहे 17. सो ए बी ची लेंथ किती मिळाली आपल्याला 17, बरोबर. आता रोम्बसची प्रॉपर्टी आपल्याला माहित आहे की रोम्बसच्या सगळ्या साइड्सची लेंथ ही इक्वल असते, हो की नाही. जितकी लेंथ ए बी ची आहे तितकीच एडी ची, तितकीच डीसी ची आणि तितकीच बीसी ची. So let's write here now perimeter of rhombus is equal to 4 into 17 और 4 into साइड. आता 4 का केला आपण? कारण आपल्याला माहित आहे की सगळ्या किती साइड्स आहेत? 4 साइड्स आहेत आणि सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या असतात म्हणून आपण इथे 4 केलेला आहे. सो 4 into 17. आता इथे तुम्ही 17 प्लस 17 प्लस 17 प्लस 17 असं केलं तरीही चालणार आहे, किंवा किती टाइम्स 17 ऍड होत आहेत? 4 टाइम्स, म्हणून आपण इथे केलेलं आहे 4 into 17. 17 4 जार किती? 17 4 जार 68. सो 68 सेंटीमीटर्स हा काय झाला? या रोम्बसचा पेरिमीटर झाला. लेट्स राईट आवर फायनल आन्सर ओव्हर हियर. द पेरिमीटर ऑफ द रोम्बस इज 68 सेंटीमीटर्स. अशा प्रकारे आपला हा 4th क्वेश्चन इथे कंप्लीट झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.